महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ई-शिवाई बस सेवेचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला। पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक बसचे सांगली एसटी बसस्थानकवर अधिकारी, कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले। पहिली ई-शिवाई बस सकाळी 9 वाजता सांगली सातारा मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली। या बस सेवेचे उद्घाटन नियंत्रण अभियंता सुकन्या साठे यांच्या हस्ते झाले। यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, स्थानक प्रमुख महेश पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल जगताप, अविनाश तुपे, शिवानंद माळी यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना सुकन्या साठे यांनी सांगितले की ई-शिवाई बस सेवा ही राज्य परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे। या बसमुळे प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित व प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। इलेक्ट्रिक बसमुळे इंधन खर्चात बचत होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे। भविष्यात अशा अधिक बस विविध मार्गावर सुरू करण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले। सांगली विभागात दाखल झालेल्या 4 ई-शिवाई बसचे टप्प्याटप्प्याने विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत। या नव्या बस सेवेबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त करत स्वागत केले। त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या सार्वजनिक वाहतुकीत आधुनिकतेची नवी भर पडली आहे। यामध्ये आसन क्षमता 44 आहे। स्मिता, मी पहिल्यांदाच अशा बसनी प्रवास करते। खूप आनंद झाला आपल्या महाराष्ट्र सरकारने सेवा सुरू केल्याबद्दल। माझं नाव मैथिली ओझरडे। मी आली आहे साताऱ्यावरून, आता साताऱ्याला चालली आहे। त्याच्यामुळं आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमुळं ही एसी गाडी मिळणं म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि कम्फर्टेबल जास्त आहे। थँक्यू। प्रवास आणि आजचा प्रवास कसा वाटतो तुम्हाला? कसा वाटतो? हा जास्त कम्फर्टेबल असणार आहे। आणि नेहमी तुम्ही हा प्रवास करा? नेहमी करणार। हो। एसटीने ही सेवा दिल्याबद्दल काय वाटते? एसटी महामंडळाचे खरंच आभार आहेत आणि अजून असे चांगले चांगले फॅसिलिटीज तुम्ही अजून पुढे हे करणार। आणि आत्ताच्या ऍक्च्युली काळाची गरज आहे, कारण सगळे पर्सनल एसी गाडीने फिरण्यापेक्षा तुम्ही एसटीच्या एसी गाडीने फिरलेलं कधी पण चांगलं आहे असं मला वाटतं। दर सुद्धा नियंत्रित आहे। हा, दर नियंत्रित आहे। नमस्कार। आज सांगली बस स्थानकावरून आपल्या सांगली विभागाला, सांगली जिल्ह्याला ज्या 4 बसेस ई-शिवाई बसेस प्राप्त झाल्या त्याचं लोकार्पण चालू होत आहेत आजपासून। ह्या बसेसचं चार्जिंग स्टेशन ईश्वरपुरी येथे आहे। ईश्वरपुरी येथून ह्या बसेस पंढरपूर मार्गावरती 2 बसेस धावणार आहेत आणि सातारा मार्गावरती 2 बसेस धावणार आहेत। त्या बसेसचा तिकिटाचा दर साध्या बसेस आणि या बसेसमध्ये फक्त स्टेजला 5 रुपयाचा फरक आहे। पुण्या मार्गावरती जर गेलं तर 622 रुपयाचं तिकीट पडेल। या बसेसमध्ये सर्व सवलती लागू आहेत, जसं की महिला सन्मान योजना लागू आहे, अमृत ज्येष्ठ नागरिकांची योजना लागू आहे, ज्येष्ठ नागरिकांची पण सवलत लागू आहे, जे विविध पुरस्कार द्याय त्याही इथं सवलती लागू आहे। ही बस अतिशय आरामदायी आहे, पूर्ण वातानुकूलित बस आहे आणि ह्या बसेसमधून जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा, मला सहकार्य करावे अशा पद्धतीची। त्याच्या वेळा सकाळी 7:15 आणि 8:15 वाजता ईश्वरपूरमधून पंढरपूरला सुटणार आहे। इथून 1 तासानंतर म्हणजे 8:15 आणि 9:15ला इथून सुटतील। तसेच साताऱ्याला इथून सुटायचं टायमिंग सांगली बस स्थानकावरून 9 वाजता आणि 10 वाजता असेल। आरक्षण वगैरे काय? सदरच्या बसेस ऑनलाईन आरक्षणासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहे। ऑनलाईन आरक्षणासाठी ह्या बसेस उपलब्ध आहेत, प्रवासी ऑनलाईन आरक्षणही करू शकतात। शंकर गोरे, यमगरवाडी। आता सांगली सातारा गाडीमध्ये बसलेलो आहे। गाडीचा प्रवास एकदम सुकर व्हावा, छान आहे, आम्ही आनंदी आहे। त्याबद्दल सांगली डेपोचे व्यवस्थापक, बस चालक सर्व लोकांचं अभिनंदन। अशीच सेवा तत्पर राहो हीच आमची इच्छा आहे।